पुणे जमीन घोटाळा प्रकरणी दाखल झालेल्या FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला अशी विचारणा केली आहे। या प्रकरणी आमचा तपास सुरू आहे असं पुणे पोलिसांनी म्हटलेलं आहे। पुणे पोलिसांनी तपास सुरू असल्याची भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे। शीतल तेजवानीनं बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयानं ही विचारणा केली आहे। मोंढव्यामधलं जमीन खरेदी गैरव्यवहाराचं हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीची 99% मालकी असणाऱ्या पार्थ पवार यांच्यावर FIR दाखल झालेला नाही आणि एवढं मोठं प्रकरण ज्या कंपनीशी संबंधित आहे त्या कंपनीच्या 99% भागधारकावर हा गुन्हा का दाखल नाही असा सवाल जे इतके दिवस विरोधकांकडून उपस्थित केला जात होता, माध्यमांकडून उपस्थित केला जात होता, तोच सवाल आता न्यायालयाकडून देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही अशी विचारणा हायकोर्टानं केलेली आहे। मोंढव्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे आणि बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी तेजवानीनं जो अर्ज दाखल केला आहे त्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयानं ही विचारणा केलेली आहे। पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच शीतल तेजवानीला अटक केलेली आहे आणि या जमिनीच्या वतनदारांकडून जी महार वतनाची ही जमीन आहे यातल्या वतनदारांना एकत्रित करून टप्प्याटप्प्याने या सर्वांकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्याचा आरोप शीतल तेजवानीवर आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, जो सवाल विरोधक आणि माध्यम उपस्थित करत होते तोच सवाल आता हायकोर्टाने देखील विचारल्याचं दिसतंय। पार्थ पवारांचं नाव का नाही, काय नेमकं घडलंय कोर्टात आणि काय म्हटलं कोर्टानं? नक्कीच अमोल, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्जासाठी शीतल तेजवानीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि याच प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने हे तेच प्रकरण नाही ना की ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव आहे, तर त्यावरती जेव्हा हायकोर्टात पोलिसांना हेच प्रकरण असल्याचं पोलिसांनी माहिती दिली तेव्हा यामध्ये FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं नाव का नाही असा प्रश्न देखील इकडे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलेला आहे। एवढंच नव्हे तर इतरांची चौकशी सुरू असते पण त्याची का नाही असं देखील परखड मत या निमित्ताने उच्च न्यायालय उपस्थित केलंय। यावरती निश्चितपणे सचिन काही वेळासाठी होल्ड करा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजलीजी, हायकोर्टाने सुद्धा हाच सवाल विचारलाय जो तुम्ही सुद्धा वारंवार विचारत आहात, पार्थ पवार यांचं नाव या प्रकरणामध्ये का नाही? कसं पाहता आपण या कोर्टाच्या सवालाकडे? नाही, अगदी मला इतकं बरं वाटलं ते ऐकून, कारण प्रत्येक माणसाच्या, सामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न आहे की जर आपण अशी काही चोरी केली असती, अशी काही जमीन घेतली असती तर आपल्याला कोणी सोडलं असतं का? आजपर्यंत FIR मध्ये नाव नाही, तर दिग्विजय पाटलांना सुद्धा चौकशीसाठी बोलवून 2-2, 3-3 वेळा बोलवून ते हजर होत नाही। अमेडिया कंपनीचं नाव FIR मध्ये नाही। हे सगळे प्रश्न जे आपल्या मनात आहेत आज एक्झॅक्टली तेच हायकोर्टाने आज अक्षरशः जाप प्रॉसिक्युशनला झापलं। सुरुवातीला झालं असं की शीतल तेजवानी गेली होती मुंबई हायकोर्टात आज, कारण त्यांनी पहिला प्रश्न जस्टिस जामदारनी विचारला की तुम्ही इथे कशाला आलात, सेशन कोर्टात का नाही गेला? तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सेशन कोर्टात गेलो 8 तारखेला आणि नोटीस इश्यू झाली आहे। तर म्हणे मग त्या नोटीस इश्यू झालेली असताना इथे येण्याचं काहीच कारण नाही। जर तुम्ही ही तातडीने विथड्रॉ नाही केली तर तुमच्यावर आम्ही फाईन लावू असं जेव्हा जज म्हणाले तेव्हा त्यांनी मला वाटतं ते विथड्रॉ करण्याचं ठरवलं। पण त्यावर जस्टिस जामदारांनी नंतर प्रॉसिक्युशनला प्रश्न विचारले की हे तेच मॅटर आहे ना, आणि त्याच्यात जो ओरडा प्रॉसिक्युशनला मिळालाय की पार्थ पवारचं नाव FIR मध्ये का नाहीये, आणि हे ऐकून खरंच मला बरं वाटलं। असं वाटलं की आपल्या म्हणजे जजला सुद्धा हाच प्रश्न पडलाय की अजूनपर्यंत पार्थ पवारवर कारवाई का होत नाहीये। निश्चित, धन्यवाद अंजलीजी। तपास सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आता पुढे या प्रकरणामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल हायकोर्टाने केल्यामुळे पुन्हा एकदा पार्थ पवारांचं नाव या प्रकरणामध्ये चर्चेत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे